तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सद्गुरु महिपती महाराज की जय। राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी बरवा बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी कथा झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी
सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर बापर कुमा देवी वार बापर कुमा देवी वार तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बापर कुमा देवी बरा बापर कुमा देवी बरा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वार बापर कुमा देवी वार तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बापर कुमा देवी वारा बापर कुमा देवी वारा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम बोला बोला सगळे बोला जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरी भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त 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 भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त 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 शुद्ध
तुझा बाबा हे देव तुझा बाबा हे देव तर्या सुलभ उपाव तर्या सुलभ उपाव आणि कांचे काणी आणि कांचे काणी गुण दोष मनानाने 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 गुण दोष मना मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा संतांचे चरणा संतांचे चरणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा आवेची देवचन आवेची देवचन आवेची देवचन आवेची देवचन जेने राहे समाधान जेने राहे समाधान जेने राहे समाधान जेने राहे समाधान राहे समाधान जेने राहे समाधान तुझा बाबा हे देव तुझा बाबा हे देव तर्या सुलभ उपाव तर्या सुलभ उपाव तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार थोडा तरी पर उपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार थोडा तरी पर उपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझा भावा हे देव देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव मुबारक माये जब मुबारक माये मुबारक जब मुबारक माये मुबारक विठ्ठली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव
भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभो पाव आणि कांचे काणी गुणदोष मना नानी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभो पाव मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभो पाव वेची ते वचन जेने राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभो पाव तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभो पाव मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महीपती गुरुराजा ज्ञानसिंधू समर्था तव चरणप्रसादे न्यूननाहि पदार्था बुद्धिमतीहीन दीनरंकमी दास तुझा निरसुनी लोप कीजे कोटी अन्याय माझा सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरां श्री संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती बाबाला सांभाळा उत्तरी विश्रांती बाबाला सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबराय वैराग्यस्य परामूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संत कवी महिपती महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संत मायबाप सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करतो. कीर्तनाला आरंभ. विठ्ठल पुण्यसलीला भगवती गोदावरी मातेच्या पावन तीरावर असणारं आपलं हे नाशिक भगवान श्री त्र्यंबक राजाच्या अनुग्रहाने तथा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने तथा विश्वगुरु सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीने पवित्र झालेला पुण्यप्रद परिसर आणि या परिसरातील असणारं आपलं हे सिद्ध हनुमान मंदिर गोदावरी नगर म्हाडा कॉलनी चुंचाळी शिवार सातपूर नाशिक या परिसरामध्ये गेल्या 12 वर्षांपासून भगवान श्री हनुमंतरायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने तथा आपल्या या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने हा तपपूर्ती महोत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी आपण सर्वच सिद्ध हनुमान मित्र मंडळ आणि भजनी मंडळ मिळून हा उत्सव साजरा करत आहोत. ब्रह्मलीन श्री सागरानंद सरस्वती महाराज, दिव्यानंदगिरी महाराज, ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली व श्री काशिकानंद महाराज यांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर भागवताचार्य दिगंबर महाराज किरकाडे यांच्या कुशल मार्गदर्शनाने या म्हाडा कॉलनीमध्ये गेल्या या 12 वर्षांपासून हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने उल्हासाने आपण संपन्न करत आहात. उत्सवाचा असणारा आजचा हा 3रा दिवस आणि महाराजांनी मला मगाशी सांगितलं की यावर्षी थोडा अभिनव उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेला आहे. दरवर्षी वेगवेगळी महाराज मंडळी या ठिकाणी येत होती, परंतु आता यावर्षी सर्वच ब्रह्मचारी किंवा संन्यासी महाराज मंडळी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला हा सुवर्णयुग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. संकीर्तन सेवेकरता अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सद्गुरू श्री गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांची ज्यांना जीवनामध्ये अनुभूती प्राप्त झाली, संगत लाभली, अनुग्रह प्राप्त झाला असे असणारे नांदुर्डीकर गुरुजी उपस्थित आहेत.
त्याचबरोबर श्री साहेबराव बापू मंडल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. संगीत सेवा ज्यांच्याकडे आज त्या सेवेचं नियोजन आहे असे असणारे सर्वच हरिभक्तीपरायण सुरेश महाराज गीते, लखन महाराज यादव, केदार महाराज मोरे, गोरख महाराज सदभोर, सदगीर का सदभोर, ऋषिकेश महाराज तोरणकर, देवीदास महाराज पवार, कैवल्य महाराज जयतमल, अशोक महाराज घुले, मृदुंगाचार्य स्वप्नील महाराज रसाळ, चोपदार आमचे सोनवणे सर, गजानन महाराज भजनी मंडळ या सर्वांची संगीत साथ या ठिकाणी लाभते आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी आमच्यासमोर आज कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. बऱ्याच वेळा कीर्तन ऐकणाऱ्याची आबाळ असते, परंतु आज महाराज मंडळी समोर बसलेली आहेत. सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आहे आणि त्याचबरोबर माझी माऊली यूट्यूब चॅनल यांचंही या ठिकाणी साथ लाभते आहे. तसा हा आपला झोपायचा वेळ झालेला आहे. आता आमच्याकडे 7 ते 9 कीर्तनाची सेवा आणि सवय आम्हाला लागली आता कीर्तनाची, त्यामुळे 9च्या पुढचे कीर्तनं आम्हीच घेत नाहीत. पण आता काय आहे, हा बळजबरीचा रामराम खऱ्या अर्थाने झालेला आहे. संत कवी महिपती महाराजांचा पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र ताहराबाद ते त्र्यंबकेश्वर असा असतो आणि त्या पायदिंडी सोहळ्याचा मुक्काम आपल्या या सर्वच कॉलनीतील सर्व मंडळीत मोठ्या आनंदाने उल्हासाने स्वागत करत असतात. आणि त्या दिंडीच्या माध्यमातून आम्हाला हे निमंत्रण खऱ्या अर्थाने या मंडळीने दिलेलं आहे. सुंदर असणारं वातावरण आहे, सुंदर भाव आहे. सर्वच मंडळी अजूनही मला फ्रेश दिसत आहेत, जेवलेली असली तरीसुद्धा. फक्त तुम्ही झोपी जाऊ नका, म्हणजे आम्हाला कीर्तन करण्याला उल्हास राहील. विठाला विठाला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव अतिशय सुंदर आणि गोड असणारा अभंग आपण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलेला आहे. आजच्या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करतात. जीवन जगत असताना किंवा परमार्थ करत असताना, व्यवहार करत असताना आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शकाची गरज असते. हा मार्गदर्शक जर योग्य असेल तर खऱ्या अर्थाने जीवनाचा उत्कर्ष होतो, अन्यथा माणूस अपकर्षाला जातो, अधोगतीला जातो. व्यवहार असो, परमार्थ असो, मार्गदर्शक पाहिजे. सामान्य व्यवहार जरी असला तरी माणसाला मार्गदर्शक लागतो. लोक म्हणतात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही या व्यवसायाच्या उत्तुंग शिखरापर्यंत आलो. त्याच पद्धतीने परमार्थामध्ये सुद्धा कुणीतरी योग्य मार्गदर्शक लागतो. पण दुर्दैव आपलं असं आहे, सध्याचा काळ असा आहे ज्याला अनुभव नाही अशी लोक मार्गदर्शन करताना दिसतात. ज्याला अनुभव नाही अशी रस्त्याने चालताना आपल्याला अनेक लोक मार्गदर्शन करताना दिसतात. मला एक सांगा, ज्याला त्या मार्गाचा अनुभव असेल त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि ज्याचा अनुभव असेल त्यालाच उपदेश करण्याचाही अधिकार असतो. समजा एखाद्या माणसाला नाशिकला जायचं असेल, तो सातपूरमध्ये आला आणि जर एखाद्या व्यक्तीला तो मार्ग माहितीच नाही ना अशा व्यक्तीला जर त्या माणसाने मार्ग विचारला तर काय होईल? फसगत होईल. तो का म्हणे फिरे भोवंडीने दमजिरे, अशी परिस्थिती त्या माणसाची होईल. कधी कधी माणसाने हेही सांगता आलं पाहिजे, महाराज की मला माहिती नाही म्हणून, मला माहिती नाही म्हणून. जर माहिती नाही असं जर आपण ऐकलं तर आपली फसगत होणार नाही. पण कधी कधी ज्याला त्याचा अनुभव नाही ते सांगण्याचा आविर्भाव आणतात आणि परमार्थामध्ये अशीच लोक जास्त झालेत. पण भगवंताच्या कृपेने ते सुद्धा जेलमध्ये जातात. विठाला विठाला ते सुद्धा भगवंताच्या कृपेने जेलमध्ये जातात. त्यामुळे आपण मार्गदर्शन घेत असताना खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पण सध्याचा काळ असा आहे, डुप्लिकेट जास्त चमकत असतं. माता माऊल्या माझ्यासमोर बसलेल्या आहेत. बेंटेक्स जास्त चमकतं की सोनं? काय तुम्ही संन्यासी आहेत का सगळे? काय नेमकं काय काय जास्त चमकतं? बेंटेक्स जास्त चमकतं. सोनं हे कमी चकाकतं. त्यामुळे लोकांचं बेंटेक्सकडे जास्त लक्ष जातो. लोकांना वेशभूषा असणारा महात्मा आवडतो, केशभूषा असणारा, शिष्य परिवार असणारा. पण जो खरा साधू आहे त्याला समाज मानत नाही. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. आपण सर्वजण ज्ञानोबराय तुकोबरायांच्या परंपरेतली माणसं आहोत, म्हणून आपण खऱ्या अर्थाने वर्म जाणलं पाहिजे. आणि म्हणून श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आपल्याला परमार्थ करण्याचं वर्म आम्हाला सांगतात. म्हणून
अनेक प्रकारची या भूतलावरती अनेक प्रकारची साधनं आहे, ज्या साधनाने मनुष्य जीवनामध्ये आनंद प्राप्त करू शकतो. परंतु त्या आनंदाने मनुष्य चिरकाल समाधानी राहू शकत नाही, किंवा तो आनंद चिरकाल नाही, शाश्वत नाही. तो आनंद कसा आहे? क्षणिक आहे. या जगतामध्ये उपनिषदकार सांगतात किंवा वेदांत असं सांगतो, दोन प्रकारचे आनंद आहे. पहिला आनंद आहे विषय आनंद आहे, आणि दुसरा आनंद आहे ब्रह्मानंद आहे. ब्रह्मानंद हा कधीही न संपणारा आहे, किंबहुना तो दिने दिने नवम नवम या पद्धतीने वाढत जाणारा आहे. प्रतिक्षण वर्धमानम, प्रत्येक क्षणाला वाढणार आहे. विषयाचा आनंद हा कुठपर्यंत आहे? तेवढ्या पुरताच आहे. 5 प्रकारचे विषय आहे: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द म्हणजे शब्दाच्या माध्यमातून प्रगट होणारा आनंद. एखाद्या व्यक्तीनं गायन ऐकलं, त्या व्यक्तीला आनंद वाटतो. पण क्षणिक गाणे ऐकल्यानंतर किती वेळ आनंद असतो होतो? आत्ताच्या काळातले किती वेळ आनंद असतो? तेवढ्या पुरता. एखादं गाणं नवीन मार्केटला आलं, ते गाणं किती वेळ गाजतं हो? जोपर्यंत नवीन गाणं येत नाही तोपर्यंत. पण ज्ञानोबरायांचा अभंग रूप पाहता लोचने, हा जो त्यांच्या माध्यमातून प्रगट झालेला ब्रह्मानंद आहे, तो आज 700 वर्ष झाले तरीसुद्धा न फिटणार आहे. तुकोबरायांनी गायलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. 375 वर्ष झाले तुकोबरायांना, तरीसुद्धा तो आनंद न संपणार आहे. आणि तो कोणत्याही काळामध्ये खंडित होत नाही, कोणत्याही काळामध्ये भंग होत नाही, म्हणून त्याला अभंग म्हणतात. मोरोपंत तुकोबरायांचं वर्णन करत असताना म्हणतात, जया भंग नाही अशा त्या अभंगा, रचोनी सदा गाईले पांडुरंगा. असे असणारे अभंग आहे. मी सांगत होतो, शब्दाचा आनंद हा थोडा वेळ असतो, पण साधू संतांनी जो ब्रह्मनाद तयार केला आहे तो आनंद न संपणार आहे. शब्द, स्पर्श, स्पर्शाचा आनंद थोड्या वेळच असतो. रूपाचा आनंद सुद्धा थोड्या वेळच असतो. काही लोक प्रेम करतात कशाला पाहून? चमडीला पाहून फक्त. या बरं, ही फक्त कुठपर्यंत चांगली असते? जोपर्यंत माणूस तरुण आहे तोपर्यंतच. ज्यावेळेस त्याचं तारुण्य संपायला लागतं, त्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडायला लागतात. म्हणजे रूपाचा आनंद किती वेळ आहे? क्षणिक आहे, काही कालापुरता आहे. परंतु ब्रह्मानंद जो आहे तो कोणत्याही काळामध्ये संपणारा नाही. मग असा ब्रह्मानंद माणसाने जीवनामध्ये प्राप्त करून घेतला पाहिजे, साधू संत सांगतात. परंतु माणूस या ब्रह्मानंदाकडे जात नाही. तो आनंद सापडवतो स्वतःच्या पायाजवळ. आता स्वतःच्या जवळ किती जरी आपण आनंदाचा शोध घेतला, ज्याच्यात आनंद नाहीच अशा ठिकाणी जर माणूस आनंदाची जर प्राप्ती करून घ्यायला गेला, तर त्याला किती जरी दिवस फिरत राहिला तरी त्याला आनंद मिळत नाही. माणूस पहिले आनंदाची जागा पाहतो, त्या आनंदाचं नाव आहे पैसा. पैशाच्या ठिकाणी मनुष्य आनंद शोधतो. मला सांगा, किती माणसाने पैसा कमवला की त्याला आनंद होईल? किती? मी कमी सांगत नाही, मी दरिद्री बुवा नाही. 10 कोटी, 20 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी, अब्जावधी, किती किती कमवल्यानंतर माणसाला आनंद होईल? एका मोठ्या माणसाचं नाव सांगतो, ज्याच्या घरी 10 बाय 10ची खोलीन, बाल्यान बाली असे नव्हते. त्याचं घर एक घर सोन्याचं नव्हतं, 7 कोटी घरं सोन्याची होते. त्याचं नाव रावण. तो का म्हणे, ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. तो रावण त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं कुबेरालाच कोंडून ठेवलं होतं. कुबेर हा देवतांचा सचिव आहे, हां बरोबर ना, ज्याच्याकडे संपूर्ण जगाचा कारभार चालतो, ज्याच्या अनुमतीशिवाय एकही धनाची राशी इकडल्या तिकडं होत नाही, असा कुबेर बांधून ठेवला होता त्याने. कशासाठी? म्हणजे या जगतामध्ये पैसा हा माणसाला सुख देत, थोड्या वेळ पुरता पैसा आनंद देतो, आम्ही मान्य करत नाही असं नाही. पैसा काय? क्षणिक आनंद आहे. आत्यंतिक आनंद त्याच्यापासून मिळत नाही किंवा शाश्वत आनंद मिळत नाही. दुसरी आनंदाची जागा मनुष्य शोधतो. काही लोक म्हणतात, तुमच्या जीवनात दुःख आहे ना, मग तुम्ही 2चे 4 हात करा, मग तुम्हाला आनंद प्राप्त होईल. दुसरी जागा पत्नी. माणूस पत्नीमध्ये आनंद शोधतो, पण तो आनंदही किती दिवस असतो? नव्याचे 9 दिवस. नव्याचे 9 दिवस असतं. एव्हा तेव्हा केव्हा या सगळ्या गोष्टी घडत राहतात. आणि ज्या दिवशी हळद उतरली जाते त्या दिवशी जेव्हा ती बाजारची पिशवी मंडळी हातात देते आहे, तुमचे अनुभव सांगतोय, आम्हाला नाहीत अनुभव, हे तुमचं सांगतोय मी.
त्या दिवशी मग माणसाला वाटतं नसतं केलं तर बरं झालं असतं. माझा एक मित्र आहे, त्यांनी लग्न केलं. तो म्हटला महाराज, त्याला म्हटलं आता काय लग्न झालं बाबा, आता तुमचं सगळं चांगलं झालं, आलबेल झालं. तो म्हणतो महाराज तुमच्यासारखं राहिलं असतं तर बरं झालं असतं. बोल्याहून खाली उतरलो आणि मला एक शब्द आठवला, पश्चाताप. गुरुजी आरडू सांगत होते, सावधान सावधान. बरं एकदा नाही 5 वेळा सांगितलं. किती वेळा? मंगलाष्टक किती म्हणतात आपल्याकडे? 5-5 वेळेस म्हणतात. गुरुजी म्हटले सावधान सावधान सावधान, तरीसुद्धा मी ऐकलं नाही. म्हणजे दुसरी जागा मनुष्य शोधतो, पत्नी. कधी कधी त्यांच्यातही आनंद मिळत नाही. मग काही लोक म्हणतात अरे बाबा संसार असाच असतो, ओढाताण होतच असते, एखादं पोरगं झालं की मग आनंद मिळेल. मग तो मनुष्य पोलासाठी धडपड करत राहतो. बरं एक सांगू का, मुलगा आनंदही देत नाही, दुःखही देत नाही. काय? आनंदही देत नाही, दुःखही देत नाही. काही काहींना असूनही आनंद नाही, नसूनही आनंद नाही. त्या श्रीमद भागवतामध्ये महात्म्यामध्ये जेव्हा वर्णन करतात, आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला मुलगा नव्हता, म्हणून सगळे गावातील लोक त्याला हिणवायचे. पूर्वीच्या काळामध्ये असा नियम होता किंवा अशी समजूत होती की निपुत्रिकाचं तोंड पाहू नये. जर त्या निपुत्रिकाचं तोंड पाहिलं तर आपण कोणतंही कर्म केलेलं फलद्रूप होत नाही. त्याला वाटलं, आणि समाजामध्ये टोचणारे लोक खूपच असतात. ते तुमच्याकडे किती चांगले गुण आहेत ते लोक समाज पाहत नाही. तुमच्याकडे एखादा दुर्गुण असेल किंवा अवगुण असेल तर समाज ते टोचल्याशिवाय राहत नाही. त्याला वाटलं अरे एवढा समाज आपल्याला नाव ठेवतो, मुलगा आपल्याकडनं होत नाही, आपण आता आत्महत्या केलेली बरी. सकाळ होते, आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जंगलाच्या दिशेने जातो. जंगलाच्या दिशेने जात जाता त्याला खऱ्या अर्थाने त्याचा भाग्याचा उदय होतो. भाग्याचा उदय ते हे जोडी संत बाय, भाग्य होती संत भेटी. संत भेटतात, जाता जाता एक साधू दिसतात, म्हणून तो म्हटला आता मरता मरता निदान साधूचं दर्शन घेऊन मरू. साधूंच्या समोर जातो, मस्तक हे पायावरी, संतांच्या चरणावरती नतमस्तक होतो. नतमस्तक झाल्यानंतर साधूंना त्याच्या आभामंडलावरती, चेहऱ्यावरती असणारं दुःख कळतं, आणि त्याला साधू म्हणतात ज्याला समोरच्याचं दुःख कळतं. हां, काय? त्याला साधू म्हणतात ज्याला समोरच्याचं दुःख कळतं. हां, जो समोरच्याच्या दुःखाने दुःखी होतो तो साधू आहे. त्या साधूने पाहिलं नेमकं काय तुझं म्हणणं आहे. तो म्हणतो महाराज सगळं गाव मला निपुत्रिक म्हणतंय, मला मुलगा नाही. साधू कृपा करतात, फळं देतात. तुम्हाला सगळी कथा भाग माहिती आहे. ते फळ घरी घेऊन येतो, तो गाईला खाऊ घालते. त्याची मंडळी त्याची बायको ते फळ गाईला खाऊ घालते. आपल्या बहिणीचं मुलगा दत्तक घेते आणि नवऱ्याला म्हणते हा तुमचा मुलगा. परिणाम असा होतो, ते संस्कारहीन मुलगा घरात घेऊन आल्यामुळे गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलहा, तो गोकर्ण पंडित होतो, गाईपासून झालेला आहे. पण हा संस्कारहीन मुलगा घरात आल्यामुळे शेवटी बापाच्या कमरात लाथ घालतो. त्याचा पुन्हा विवेक जागृत होतो. पहिले मरायला चालला होता, कशामुळे? मुलगा नव्हता म्हणून. आता मरायला चालला, कशामुळे? मुलगा आहे म्हणून. मला एक सांगा, आपण धनामध्ये आनंद शोधतो, धनामध्ये आनंद आहे का? नाही. पत्नीमध्ये आनंद शोधतो, पत्नीमध्ये आनंद आहे का? नाही. मुलामध्ये आनंद शोधतो, मुलामध्ये आनंद आहे का? चला त्याच्या पुढे अजून एक सुखाची जागा आहे. समाजाला वाटतं घरातून नाही मान मिळाला तर पण निदान समाज तरी मला मान देईल, समाजाने मान दिल्यामुळे माझ्या जीवनात सुख मला प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल. पण हा समाज आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. समाजामध्ये जोपर्यंत आपण काही ना काहीतरी देतो किंवा धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. आपल्याकडे पद असेल, प्रतिष्ठा असेल, धन असेल तरच समाज आपल्याला मानतो. समाज असा आहे, व्हावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुन्हा. समाजाला तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा असते तेव्हा समाज मान देतो. आम्हालाही जोपर्यंत बोलता येतं तोपर्यंत समाज म्हणतो वा 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 महाराज तुमच्यासारखं विद्वान या जगात कोणीच नाही, एकदा की आमचा आवाज जाऊ द्या. लोक त्या माणसाकडे पाहत नाही. समाजामध्ये अनेक उदाहरणं आहेत. हा जन कधीही कुणाचाच सुखदुःखाला कायम सोबत नसतं. त्यामुळे या जनाचा माणसाने विश्वास ठेवू नये. हा समाज घोड्यावरही बसवतो आणि पायाखाली तुडवत असतो. मी कधी कधी महाराज सांगत असतो, समाज इतका उचलतो, इतका उचलतो, इतका उचलतो. कशासाठी? उचलून आदळण्यासाठी. खालच्या खाली माणूस पडत नाही, पडल्यावर लागतही नाही. मोठ्या उंचीवरून न्यायचा, वरून आदळायचा, मग समाज त्याला आनंद वाटतो. म्हणजे माणसाला धनाकडून सुख मिळू शकत नाही, पत्नीकडनं सुख मिळू शकत नाही, पुत्राकडून सुख मिळू शकत नाही, जनाकडून. काही लोक म्हणतात ठीक आहे महाराज यांचं द्या सोडून, आमचा भाऊ फार मोठा आहे,
तो भाऊसुद्धा आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर उभा राहिला ना तर आम्हाला कोणतंही दुःख आमच्या पुढे येऊ शकत नाही. अरे बाबा, पण तो पण कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तू जमिनीत हिस्सा मागत नाही, घरात हिस्सा मागत नाही, तोपर्यंतच आहे. हां, लोक म्हणतात ठीक आहे महाराज, याच्याकडून नाही, पण आमचा सोयरा फार मोठा आहे, अमक्या अमक्या ठिकाणचा साहेब आहे, आमदार आहे, खासदार आहे, तो आमदार झाला की मलासुद्धा आमदार झाल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं आम्हालासुद्धा या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या मोठमोठ्या वाटताना, पण महाराज म्हणतात हे जेवढे आहेत ना, मी 6 घटक सांगितले, हे ढेकणाच्या जातीचे आहेत. कशाच्या? ढेकणाच्या जातीचे आहेत. आणि हे फक्त रक्तच ओढत राहणार. कोण कोण? हे जेवढे मी आत्ता प्रकारचे सांगितलेत ना, हे फक्त आपलं रक्त ओढत राहतात. म्हणून महाराज या सगळ्या गोष्टींच्या आनंदाला मिथ्या म्हणतात. सांगू? धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पेशोन, बंधू सोय रे पेशोन, सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी घा देवासी धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, सर्व मिथ्या हे देवासी धनदारा पुत्र जन, धनदारा धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र बंधू सोय रे पिशू, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी गा देवासी बोला, शरणरी गा देवासी, शरणरी गा देवासी, शरणरी गा देवासी, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. ठीक आहे महाराज. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे हे कसे आहेत? पिशून आहेत, रक्त ओढणारे आहेत. म्हणून महाराज म्हणतात हे कसे आहेत? सगळे मिथ्या आहे. आणि मिथ्या त्याला म्हणतात जे सतही नाही असतही नाही, त्याला मिथ्या म्हटलं जातं. सत असताहून भिन्न म्हणून त्याला मिथ्या म्हणतात. पाहायला गेलं तर काहीच नाही, नाही म्हणावं तर दिसतंय ना सगळं. म्हणून महाराज म्हणतात हे मिथ्या आहे. मग यांच्यामध्ये आनंद किती जरी शोधला तरी तो आनंद माणसाला प्राप्त होऊ शकणार नाही. मग जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल, त्या भगवंताला आपलंसं करावं लागेल. अन्यथा तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा विना जीवा, सुखानो विना जीवा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी, आपुला तो एक देव, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. विन जीवा सुख नो हे, तेने विन जीवा सुख नो रती माई के दुःखाची जनीती, ये रती माई के दुःखाची जनीती, तेने विना जीवा सुख नोवे, तेने विना जीवा सुख नोवे.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा. महाराज नाही केला तर महाराज म्हणतात तेने विना जीवा सुख नव्हे. ठीक आहे, तुम्ही म्हटले या बाकीच्या गोष्टीमध्ये सुख नाही, मग जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? आपलासा एक देव करून घ्यावा लागेल. पण महाराज आम्ही इतके देव आपलेसे करून घेतले त्याच्यामुळं आमच्या जीवनात सुखच नाही. बरं देव झाले थोडे आणि बाबा लोक झाले जादा. सध्याचा काळ इतका विचित्र आहे. दिसला का बाबा हा बाबा बरं महाराष्ट्रातले कमी पडायला लागलेत लोक. बाहेरचे महाराज लोक या आणि आमच्या या 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 बसा. पर माणसाला आपलं गोड वाटत नाही महाराज कधी. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे दिक संतांनी सांगून ठेवलंय या जगामध्ये आता संत कोणीही राहिलं नाहीत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोट भरणारेच माणसं संत झालेत. व्यापार लोक पोट भरण्यासाठी करतात एवढंच नाही, परमार्थ सुद्धा पोट भरण्याकरता माऊली म्हणतात जयाचे भजने भोगासाठी. कशासाठी? फक्त समाजाकडनं पैसा घ्यायचा, चांगले ब्रँडेड कपडे घालायचे, लाखाचे घड्याळ घालायचे, मोठमोठ्या गाड्या घ्यायच्या आणि त्यातनं काय आनंद आहे हो? नाही. महाराज म्हणतात अरे बाबांनो, खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला आपुला तो एक देव करुणी घ्यावा. त्या देवाला आपलंसं करून घेतलं पाहिजे. ठीक आहे महाराज, त्या देवाला आम्ही आपलंसं करून घेतो, परंतु तो देव आपलासा करून घेण्यासाठी काहीतरी साधना तर असेल ना. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही तुमच्या जीवनात काही साधना केली का? तो म्हणतो महाराज इतकी साधना केली, इतकी साधना केली, इतकी साधना केली, करता करता वैताग आला, इतकी साधना केली. निळोपराय म्हणतात नाना साधनाच्या केल्या खटापटा, नाना साधनाच्या केल्या खटापटा, त्या नपवती याच्या दारवंटा, नपवती याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आडपाटा, योगाभ्यासे सिद्धे रोधिता ती वाटावो, वाटावो. योगाभ्यासे सिद्धे रोधिता ती वाटावो, वाटा. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. नाना साधनाच्या केल्या खटापटा, साधनाच्या केल्या खटापटा, परित्यान पवती याच्या दारवंटा, नपवती याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आडपाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटावो, वाटावो. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. आता तिसरी चाल. नाना साधनाच्या केल्या खटापटा, परित्यान पवती
याच्या दारवंटा जाणो जाता जाणीवा गाली आडपाटा योगाभ्यास सिद्धी रोधिता ती वाटावो धन्य हे आनंदाची सापडली वेळ तेने संत सज्जन भेटले कृपाळ त्यानी फेडियेला बुद्धीचा उमळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो याला म्हणतात भजन. विठाला विठाला नाही तर मी मगाशी आल्यानंतर ऐकत होतो आधरी धरोणी वेणूबाई ग. ती बाई हा शब्द त्या गवळणीत नाही, गवळणीत नाही, पण आपण बळच शब्द घालतो. आपल्यासाठी संत हे फुटका बांबू घेऊन उभे आहेत. आपण असं काही म्हणू नये, काही म्हणू नये. संतांच्या शब्दामध्ये आपलं काहीही घालू नये. महाराज म्हणतात नाना साधनांच्या केल्या खटपटा. अहो इतक्या खटपटा केल्या परी त्या नपवती याच्या दारवंटा. दारवंटा म्हणजे उंबरा. त्या उंबऱ्यापर्यंत सुद्धा त्या साधना जाऊन पोहोचत नाही. कारण की या जगतामध्ये जगत असताना आपण साधना ही लोकमान्यतेची करतो की संत मान्यतेची करतो? लोकमान्यतेची साधना करतो. लोकांनी असं सांगितलंय म्हणून आपण करतो, पण संत सांगतात ते आम्ही ऐकत नाही. समाज काय सांगतो ते ऐकतो किंवा समाजाला मान्य होईल अशी साधना करतो. मला एक सांगा, परमार्थ आपण करतो हा लोकाला आवडला पाहिजे म्हणून करतो की देवाला आवडला पाहिजे म्हणून? कुणाला? देवाला आवडेल असा परमार्थ केला पाहिजे तर तो देव आपल्याला पावणार आहे. पण आपण समाजाला आवडेल असा परमार्थ करतो. बाबा समजा जर आपला नित्यनेम असेल, आता सगळ्या वारकऱ्यांनी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर काय केलं पाहिजे? नित्यनेम केला पाहिजे. महाराज म्हणतात काही नित्यनेमाविना अन्न खाय तो श्वान वाया मनुष्यपण भार वाय तो ऋषभ त्याचा होय भूमिभार. अशा व्यक्तीचा भूमिभार होतो. त्या व्यक्तीने सकाळी उठल्यानंतर नित्यनेम केला पाहिजे. काय नित्यनेम केला पाहिजे? सगळ्यात अगोदर आंघोळ केली पाहिजे. हा नित्यनेम महत्त्वाचा आहे. काही माणसं जुम्मा का जुम्मा मग म्हणल्यावर ते तसं जमत नाही. आंघोळ सगळ्यात अगोदर केली पाहिजे. त्याच्यानंतर माणसाने गंध लावला पाहिजे. सध्या आता हिंदू 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 म्हणून घेण्याचा लोकाला फार आनंद वाटतोय, पण हिंदू कुणाला म्हणावं? ज्याच्या कपाळाला टिळा आणि शिखाय ज्याच्याकडे त्याला हिंदू म्हटलं पाहिजे. फक्त जय श्रीराम म्हणल्याने हिंदू होत नाही माणूस. हां, दुसऱ्या बाईकडं वाईट नजरेने पाहायचं आणि जय श्रीराम म्हणायचं असं जमत नाही. आपणही आचारसंहिता आपल्याला अगोदर पाळावी लागते. सध्या काय समाजाला दाखवण्यासाठी माणूस काही करतो. नित्यनेम असावा. मग सकाळी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, हरिपाठ वाचला पाहिजे. नाही जमलं मंदिरात आलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, तुळशीला पाणी घातलं. ते नाही जमत आईबापाच्या पाया पडलं पाहिजे. ते नाही जमत तर पाकिस्तानात गेलं पाहिजे. हां, जर आपल्याला आपलं होत नसेल तर मग काय करायचं? अन्य धर्मीयाचे लोक पहा, त्यांच्या लहान लहान मुलांना मला इथं आल्यानंतर आनंद वाटला. 50, 60, 100 मुलं मग अशी हरिपाठाला होते. आलीच पाहिजे. आपलं परमकर्तव्य आहे. आपला जो संस्कार आहे तो पुढच्या पिढीला दिला पाहिजे. जर आपण बालवयात जर त्यांच्यावर संस्कार करत नसू तर मग खऱ्या अर्थाने आपल्या इतके दुर्दैवी माणसं कोण नाही. माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठितः. ते आईबाप त्या मुलांचे शत्रू आहे जे आपल्या मुलांना संस्कार देऊ शकत नाही. हां, संस्कार देऊ शकत नाही. सध्याचा काळ इतका विचित्र झालेला आहे. सगळी मुलं कॉन्व्हेंटला चाललीत. आपलं सगळं संस्कार विसरायला लागलेत. मग ते कॉन्व्हेंटला गेलं का ते टिळा लावू देत नाही, शेंडी ठेवू देत नाही, कानामध्ये बाळी घालू देत नाही, हातात दोरा बांधू देत नाही, कडं घालू देत नाही. अरे तुम्ही तुमच्यासारखे वागवायचा प्रयत्न कराल, मग या मुलांनी ज्यांचा जो पवित्र धर्मामध्ये जन्म झाला आहे त्या धर्माचे संस्कार कधी गिरवले पाहिजे? त्यांना त्या शाळेमध्ये दुसऱ्या गोष्टी प्रेयर शिकवल्या जातात. मग त्यांना आता विश्वात मग देवे कधी येईल? दुर्दैव आपलं असं आहे की काही मुलांना जर विचारलं पसायदान म्हणता येत नाही. बरं, पसायदान धार्मिक आहे ते थोड्या वेळ लांब ठेवू. मुलांना राष्ट्रगीतसुद्धा म्हणता येत नाही ज्या देशात आपण राहतो त्या. ते तर आलं पाहिजे. पसायदान आलंच पाहिजे, नाही आलं पाहिजे असं मी म्हणत नाही. पण ज्या देशात आपण राहतो, ज्याचं गुणगान आपण गातो, ते राष्ट्रगीतसुद्धा आपल्याला आलं पाहिजे. वंदे मातरम म्हणता आलं पाहिजे. संस्कारहीन माणसं सध्या होत चाललेली आहे. माझा मुद्दा चालला आहे
की माणसाला जीवन जगत असताना पुढची नीतिमूल्य खऱ्या अर्थाने माहिती असली पाहिजे, पुढच्या पिढीला संस्कार आपल्याला देता आले पाहिजे. यासाठी हा परमार्थ, हा सप्ताह, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने आहे. महाराज म्हणतात, अरे बाबांनो, या जगतामध्ये अनेक प्रकारच्या साधना आहेत, अन्य प्रकारच्या साधना माणसाला करून त्या भगवंतापर्यंत जाता येतं. परंतु त्या साधनेने आपल्याला जीवनामध्ये मी सांगत होतो मुद्दा की 50 ओव्या वाचण्याचा नित्यनेम असेल एखाद्या माणसाचा. पण जर मग एखादा माणूस भेटायला आला की मग त्याने तो ग्रंथ थोडा वेळ बाजूला ठेवला पाहिजे. महाराज त्या माणसाला भेटलं पाहिजे की बोललं पाहिजे ना? कारण की आमचं धर्मशास्त्र काय सांगतं, तुकोबाराय काय सांगतात, हां, देव पूजावे आरते, का संत पूजावे आरते, देव सारावे परते. देव बाजूला केला पाहिजे थोडा वेळ, आणि जो मनुष्य अतिथी आपल्याकडे आलाय त्याच्याशी बोललं पाहिजे. पण माणसं समाजाला दाखवण्यासाठी जिथं 50 ओव्याचा नियम असेल तिथं 100 ओव्या, 500 ओव्या, मग त्याची पूजा वाढत चालते. मग लोकाला दिसलं पाहिजे हा किती धार्मिक माणूस आहे. परमार्थ हा दाखवण्यासाठी कधीही नाही. तुकोबारायांनी हा परमार्थ कधीही लोकाला दाखवण्यासाठी केला नाही. महाराज म्हणतात, कोपला पाटील गावीची हे लोक आता मज भीक कोण घाली. म्हणून तुकोबारायांनी हा परमार्थ करण्यासाठी गावाचा त्याग केला. आणि कुठं गेले? एकांतात गेले. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. काय केलं एकांतात जाऊन? हरिकथा भोजन परवडी विस्तार, करुणी प्रकार सेवूरुचे. महाराज म्हणतात, तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. संत मान्यतेचा परमार्थ जीवनामध्ये असावा, लोकमान्यतेचा परमार्थ नसावा. जर आपण लोकमान्यतेचा जर परमार्थ करत असू तर आपल्या जीवनात दुःखच राहणार. ज्याच्यासाठी करायचंय. कधी कधी लोक कीर्तनाला काय येतात माहिती आहे का? मी जरा चिकित्सक माणूस आहे, विचारलं पाहिजे लोकांना, तुम्ही काय येतात? तो म्हणतो, महाराज यायची इच्छा नसते हो. काय? यायची इच्छा नसते, पण गळ्यात माळ आहे ना, जर माळ असून जर घरी बसलं ना, शेजारचे लोक नाव ठेवतात, माळकरी असून कीर्तनाला जात नाही, तुमच्यापेक्षा आम्ही नाही का बरे? यासाठी लोकाच्या लाज काज यावं लागतं. तुम्ही तसेच आलेत ना? नाही, नसतीन आले तर धन्यवाद आहे, तुमच्या चरणावरती नतमस्तक आहे मी. समाज लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे यासाठी परमार्थ करतो. परंतु समाज आहे ना काही म्हणतच राहतो. तुमचं आमचं नाही सांगत मी. ज्ञानोबरायला सुद्धा या समाजाने नावच ठेवलं, तुकोबारायला या समाजाने नावच ठेवलं, या समाजाने मैपती महाराजांना नावच ठेवलं. आणि जेवढे काही संत झाले या जगामध्ये त्यांना नावच ठेवलेलं आहे. तुका म्हणे हासे जन नाही का न ते ठाई. ज्याला परमार्थ करायचा असेल त्याने लोकमान्यतेला कधीही थारा देऊ नये. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणतात अनेक प्रकारच्या साधना आम्ही केल्या. तुका म्हणे आता ऐका वचन त्यजोनिया जन भक्ती करा. बरोबर ना? समाज माणसाला घोड्यावरही बसू देत नाही, पायी चालू देत नाही. त्याच अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतो, ऐसा लौकिक कदा राखविना पतित पावना देवराया. समाज कसा आहे? तुकोबाराय रीत सांगतात. लग्न करू जाता म्हणते हा मातला, न करते म्हणतंय नपुंसक. लग्न करू लागला माणूस, काय माणूस मोठा झाला आता, तुम्ही शिंग फुटले तुम्हाला, आता तुम्ही लग्न करायला लागले. आपली मराठी भाषा आहे, इतके माणसं इतके उरकतात. त्याला मराठवाड्यात म्हणतात पुढचं रान हाणणे. पुढचा उद्योग वाढवून ठेवतात. लग्न करायला लागला माणसाला असं म्हणतात, न करायला लागला न करता म्हणती नपुंसक. काहीतरी त्याच्यात खोट असेल, दोष असेल. बहु बोलो जाता म्हणते हा वाचाळ. जास्त बोलायला लागला म्हणतात काय वाचाळ माणूस आहे, खापराचं तोंड असतं तर फुटलं असतं एकदाच. नाही बोलायचं तर काय ताट माणूस आहे. याच्यासारखा ताट माणूस जगामध्ये नाही. एखादा माणूस एखाद्याच्या घरी जायला लागला जास्त, म्हणता येता जाता घर बुडविले. न जाता लोक म्हणतात काय ताट माणूस आहे, माणूस घाण्या माणूस आहे म्हणतात.
याला माणसाचं घर सहन होत नाही, असे समाज आहे महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात लोकमान्यतेचा परमार्थ जर तुम्ही कराल तर तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे. महाराज ठीक आहे ना, तुम्ही 9 वाजल्यापासून सांगतात लोकमान्यतेचा परमार्थ करा, लोकमान्यतेचा परमार्थ करू नका, हे करू नका, ते करू नका. मग नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? 10:15 वाजले सांगा ना. महाराज म्हणतात तुला देव पाहिजे ना, तुला तुझ्या जीवनामध्ये सुख पाहिजे, समाधान पाहिजे, तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. ठीक आहे महाराज सांगा. 10:20 झाले. कोणता उपाय? महाराज अभंगाच्या पहिले भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत. छुता करो नियाचित, तुझ बाबा आहे देव, तुझ बाबा आहे देव. छुता करो नियाचित, छुता करो नियाचित, तुझ बाबा आहे देव, तुझ भाव आहे. भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित. भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित. तो साधक तुकोबरायांना म्हणतो महाराज तुम्ही म्हणता देव पाहिजे, देव पाहिजे, तुम्ही काहीतरी उपाय सांगा. तुकोबराय म्हणतात सांगतो ना. तो म्हणतो महाराज आम्ही आता इतकं आदबलोय, आता आमच्याच्याने काय होत नाही. तुकोबराय म्हणतात किती आदबला तरी मी जे सांगतो तितका आदबला नसशील, आम्ही जितके आदबलो तितका आदबला नसशील. म्हणून महाराज म्हणतात तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय, सोपा उपाय, सोपा उपाय. काय उपाय महाराज? महाराज म्हणतात भावे गावे गीत, भगवंताचं गीत गायलं पाहिजे. पण ते कसं गायलं पाहिजे? भावे, परमार्थ असो किंवा व्यवहार असो, या दोनही ठिकाणी भाव फार महत्त्वाचा असतो. एखादा व्यक्ती शेतकरी आहे, शेतकरी व्यक्ती त्याच्या शेतातले कांदे काढतो आणि कांदे काढून मार्केटला घेऊन जातो. ते मार्केटला नेलेले कांदे कधी विकतो? भाव असेल तरच. जर भाव नसेल तर त्या कांद्याला काय कुणी खात? भाव नसेल तर त्या कांद्याला मार्केट नाही. त्याच पद्धतीने परमार्थ करत असताना सुद्धा भाव फार महत्त्वाचा असतो. तुम्ही कीर्तन ऐकताय, कीर्तन ऐकता असताना जर तुमचा त्या कीर्तनाविषयी भाव नसेल तर हे कीर्तन ऐकणं म्हणजे फक्त कष्ट आहेत. काय आहेत? कष्ट आहेत. श्रम एव हि केवलम, कष्टच आहेत फक्त. मृदुंगाचार्य मृदुंग वाजवत असताना जर त्याला त्या मृदुंगाविषयी भाव नसेल तर ते काय आहेत? फक्त कष्टच आहेत. गायक मंडळी गात असताना त्याविषयी जर त्यांचा भाव नसेल तर काय आहेत? ते कष्टच आहेत. कीर्तनकार मंडळी फक्त त्याच्या चित्तामध्ये फक्त एवढंच असेल तर ते सुद्धा काय आहेत? कष्टच आहेत. याच्याविषयी काय असला पाहिजे? भाव असला पाहिजे. हा भाव परमार्थामध्ये फार महत्त्वाचा आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना राहायला घरं नव्हती, छपराच्या घरामध्ये लोक राहायची. अनुकूलता नव्हती, प्रतिकूलता होती. मग माणसं नदीवरती स्नानाला जायची किंवा नदीवरनं घडे भरून आणायचे, घरी येऊन नाणीमध्ये आंघोळ करायची. अनुकूलता इतकी आली, प्रत्येकाला स्वतंत्र बाथरूम आहे प्रत्येकाच्या रूममध्ये. एका माणसाने महाराज घर बांधलं 1 कोटी रुपयाचं. 1 कोटीचं घर बांधल्यानंतर त्यानं 10 लाखाचं बाथरूम बांधलं. किती पैसा आहे माणसाकडे, असला तर माणसाने खर्चच केला पाहिजे. तो काय पुढच्या पिढीच्या ताब्यात देऊन जायचं नसतं.
ज्या व्यक्तीनं पैसा कमवला त्या व्यक्तीनं तो पैसा त्याचा विनियोग केला पाहिजे. काही काही लोक त्या मधमाशीप्रमाणे असतात. आयुष्यभर मध साचवतात आणि शेवटी उडून निघून जातात. ते मध कोण खातं? तुमच्या आमच्यासारखी माणसं. त्याच पद्धतीने तो धनी माणूस आयुष्यभर लोभाने कमवतो. गुरुवरे मंडळी म्हणत असतात, काही लोक इतके विचित्र स्वभावाचे असतात, बँकेत कोटीन धोत्राला गाठी असे गमतीचे लोक असतात. असल्या लोकांचा काही उपयोग नसतो. त्या माणसाने विनियोग केला. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. त्यानं घर बांधलं, 10 लाखाचं बाथरूम बांधलं. 10 लाखाचं बाथरूम बांधल्यानंतर इतकं अत्याधुनिक ते बाथरूम होतं, सांगू का? आता लोकांना फार हौस असते. महाराज घरी आल्यानंतर महाराजांना घर दाखवायचे. महाराज इथंही एवढं बेडरूम आहे, तिथं तेवढी. मग आता आम्हाला त्यांच्या समाधानासाठी जावं लागतं घरामध्ये. मग ते बाथरूम दाखवणार, कुठं काय दाखवणार. देवघर नाही दाखवत ते. काय दाखवणार? बाथरूम दाखवणार. बरं ठीक आहे. बरं काही काही लोक महाराज डिवचवतात ते महाराजाला, पा आमच्याकडं असं आहे, तुम्हाला नाही. त्याच्यामुळं कधी कधी लग्नाला सुद्धा जाऊ वाटत नाही महाराज. विठाला ते दाखवतात तुमच्याकडे नाही म्हणून. आज सगळ्यात अगोदर त्यांनाच पाया पडायला घेऊन जातात. ते गावात गेले, पहा आणली का नाही तुमच्या नाकावर टिचून. सुंदर बाथरूम बांधलं, अत्याधुनिक. इतकं इथून बटन दाबलं वरून पाणी येणार, तिकडून दाबलं मागून पाणी येणार, इकडून दाबलं इकडून पाणी येणार, इकडून दाबलं इकडून पाणी येणार, तिकडून दाबलं खालून पाणी येणार. पुढं ऐका, अजून वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाद नाहीत गुरुजी त्याच्यामध्ये. डोक्याचा वेगळा शॅम्पू, अंगाला वेगळा, पायाला वेगळा. आंघोळ झाल्यानंतर डोकं पुसायला वेगळा टावेल आहे, हात पुसायला वेगळा, पाय पुसायला वेगळा. एवढी सगळी अत्याधुनिक व्यवस्था आहे. एखाद्या व्यक्तीला जर आंघोळीला जायचं असेल महाराज, जर त्याची इच्छा झाली आंघोळ करायची, जर त्या अत्याधुनिक बाथरूममध्ये जर तो गेला, इतकी सुंदर व्यवस्था त्या बाथरूममध्ये आहे. पण जर त्या बाथरूममध्ये जर पाणी नसेल, जर त्या बाथरूममध्ये पाणी नसेल तर त्या बाथरूमला काय आपण आंघोळ करायची असेल तर काय महत्त्वाचं आहे? समजा एखादा माणूस जेवायला बसला, इतकं सुंदर जेवण आहे, इतकं सुंदर जेवण आहे. ते जेवण माणसाने घास घेतला आणि पहिल्याच घासाला माणसाने तोंड वाकडं केलं. का हो? जेवण कसं आहे? आळणी आहे. जेवण कसं आहे? फिकं आहे. त्या पद्धतीने जर आंघोळीला गेल्यानंतर पाणी महत्त्वाचं आहे, जेवण करत असताना मीठ महत्त्वाचं असं आहे. जर या गोष्टीमध्ये या गोष्टी जर वजा केल्या तर ते जेवण कसं आहे? निरस आहे. ती आंघोळ कशी आहे? निरस आहे. त्या पद्धतीने तुकोबाराय म्हणतात, जर त्याच्यात भाव नसेल, तुका म्हणे फिके अवघे भावाविन, म्हणे फिके अवघे भावाविन, म्हणे फिके अवघे भावाविन, म्हणे फिके अवघे भावाविन. मीठ नाही अन्न तेने न्याये, मीठ नाही अन्न तेने काही, मीठ नाही अन्न तेने काही. माणूस करतोय, अहो रात्र भजन करताना दिसतोय, पण राग आळवितो नाना, काय गातो ते कळेना. किती माणूस गात असला आणि ते गायत असताना त्यात भाव नसेल आणि देवाला तुमचं काही नको. माणूस किती श्रद्धेने मंदिरात जातो का? श्रद्धेने नाही जात. त्याचं देवाकडे काहीतरी नड असते, गरज असते म्हणून जातो. बरं, देवाला ब्लॅकमेल करतो महाराज माणूस. देवा, माझं एवढं काम झालं ना, तुला 11 रुपये वाहील. देव भिकारी का? त्याचे पाय दाबायला लक्ष्मी आहे, त्याला तुम्ही 11 रुपयाची ऑफर देता. देवा, तू माझं असं केलं की मी तुला 11 नारळ फोडेल. बरं, माणूस इतका विचित्र असतो, चांगलं नारळ निघालं तर ते भाजीला घरी घेऊन जातो, नको कामाला येईल. आणि सडकं नारळ निघाल्यावर चांगलं नाही देवाला पावत, सडकंच नारळ देवाला पावत असतो. म्हणजे गरजेनुसार माणूस देवतेचा सुद्धा वापर करून घेतो. त्याच्यात भाव नाही हो, भाव नाही. भगवंत गीतेमध्ये सांगतात, हे अर्जुना, पत्रम पुष्पम फलम तोयम. शब्द फार महत्वाचा. यो मे भक्त्या प्रयच्छती. कशाने? भक्तिपूर्वक अंतकरणाने जो मला खऱ्या अर्थाने अर्पण करतो, ते अश्नामी प्रयतात्मनः. स्वीकारतो नाही म्हणत मी, देव म्हणतो खातो.
पण हे आपल्याला कळत नाही. आपण फक्त भाव देण्याच्या नावावरती फक्त भाव खातो. कळलं का पहा, नाही तर काल्याच्या दिवशी पंगत आहे. माणसाचा भाव खऱ्या अर्थाने देवाच्या चरणावरती नाही. आम्ही गीत गातो आणि ते गात असताना काहीतरी मिळावं ही अपेक्षा असते. एक सांगू का, तुकोबरायांनी भगवंताचं भजन केलं. ते भजन करत असताना तुकोबरायांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची कामना नाही, इच्छा नाही, अभिलाषा नाही. म्हणून तुकोबरायांच्या घरी तो देव येतो. नाथ महाराज त्या देवाचं भजन करतात. ते भजन करत असताना त्या भजनामध्ये कोणत्याही प्रकारची आशा अपेक्षा नाही. म्हणून तो देव येतो, राहतो, खातो आणि जातो असं नाही. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. देव काय करतो? राबे ऐसा भक्तांचा अंकित, किंवा कामेन सांगता करी असे भक्तांची घरी. कामेन सांगता करी. अहो एवढंच नाही, तुकोबराय म्हणतात धन्य दिवसाची दर्शन संतांचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. देव नांदे काय करतात म्हणे? नांदे. एक सांगू का, पूर्वीच्या काळामध्ये सासवा सुनांना नांदवायच्या. पूर्वीच्या काळामध्ये सासवा सुनांना नांदवायच्या. पूर्वीच्या काळामध्ये सासवा सुनांना, पूर्वीच्या काळामध्ये सासवा, परत सांगू, कळलं का? परत सांगू. आता उलट आहे. सुना, तुमचं तुम्ही म्हणा, आम्ही कशाला म्हणायचं. नांदवणं म्हणजे काय? सासूने जी आज्ञा सांगितली ती आज्ञा बिनबोभाट तिचं पालन झालं पाहिजे, याला नांदवणे म्हणतात. महाराज म्हणतात देव त्यांच्या घरी नांदतो. 36 वर्ष भगवंताने नाथ महाराजांच्या घरी सेवा केली. किती वर्ष? अहो आपल्या पुढे 3 सेकंद सुद्धा येत नाही, त्यांच्या घरी 36 वर्ष राबला. कशाचा परिणाम आहे? निष्कामतेनं भगवंताचं भजन केलं, भावयुक्त अंतकरणाने भगवंताचं भजन केलं. आणि आपण जर सुद्धा निष्कामतेने भगवंताचं भजन जर केलं ना, तुकोबराय म्हणतात कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या भजनाचा लाभ. झाला पद्मनाभ सेवारुणी, झाला पद्मनाभ सेवारुणी, झाला पद्मनाभ सेवारुणी. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. झाला पद्मनाभ सेवारुणी, झाला पद्मनाभ सेवारुणी, झाला पद्मनाभ सेवारुणी. भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, भजनाचा लाभ, भजनाचा लाभ. तर वेळ आपला संपत चालला नाही तर जोड म्हणले असते मी त्याची. महाराज म्हणतात कामनेच्या त्यागे, कारण की संप्रदायाच्या चाली अशा आहेत ते जोपर्यंत त्याला जोड लावत नाही तुम्ही तोवर गोड वाटत नाही त्या. महाराज म्हणतात कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. काय होईल महाराज? झाला पद्मनाभ सेवारुणी. भगवंत त्या घरात सेवारुणी होतो. ऋणी म्हणजे कर्जदार होतो. कधी? जेव्हा मनुष्य भावयुक्त अंतकरणाने त्या देवाचं भजन करतो. लोक म्हणतात महाराज अहो मी इतके दिवस झाले परमार्थ करतो, इतके दिवस झाले वाऱ्या करतो, सगळ्याच्या सगळं करतो, पण मग देव आम्हाला दिसतही नाही, भेटतही नाही, पावत नाही. आम्ही चुकीच्या पद्धतीने भजन करतो म्हणून ते देव आपल्याला पावत नाही. महाराज म्हणतात त्या देवाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? भावे गावे गीत. ठीक आहे महाराज, भावयुक्त अंतकरणाने आम्ही गीत गातो पण तरी सुद्धा प्राप्त का होत नाही? महाराज पुढची आट घालतात शुद्ध करोनिया चित्त. मनुष्य भजन करताना तर दिसतोय, परमार्थ करताना तर दिसतोय, पण मग त्याला देव प्राप्त का होत नाही? कारण की आपलं चित्त शुद्ध नाही. अहो जर माणसाचं सामान्य गोष्टीमध्ये चित्त शुद्ध असेल, व्यवहारात चित्त शुद्ध असेल, तर तुकोबराय म्हणतात चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. व्यवहारामध्ये जर माणसाचं चित्त शुद्ध असेल तर शत्रू सुद्धा मित्र होतो. तर मग परमार्थामध्ये जर चित्त शुद्ध असेल
तर देव सुद्धा तिथं येत असतो ना. पण माणूस परमार्थ करताना दिसतो, परंतु तो परमार्थ करत असताना त्याचं चित्त शुद्ध नसतं. चित्त शुद्ध नसणं म्हणजे त्या चित्तामध्ये मलिनता असणं, आणि मलिनता म्हणजे दुसऱ्याच्याबद्दल राग द्वेष असणं ही मलिनता आहे. दुसऱ्याबद्दल आपपर भाव असणं ही मलिनता आहे. काही काही लोक पंक्ती घालतात महाराज, पण जर समजा एखादा अनोळखी माणूस आला ना, त्याला उठवून देतात हो. हे घरभरणीच्या पंक्तीचं नाही सांगत मी, हे लग्नाच्या पंक्तीचं नाही सांगत मी, दिंड्यांच्या पंक्तीतलं सांगतोय मी. कशासाठी करता तुम्ही? देवाला प्राप्त व्हावा. मग जर दुसऱ्या दिंडीतला वारकरी जर तुमच्या दिंडीत येऊन जेवत असेल तर तुम्हाला त्रास आहे का काही? नाही. पण माणसाचं मन इतकं विचित्र आहे, लोक उठून देतात. माझ्या डोळ्यांनी पाहिलेली माणसं आहेत मी, तुम्हालाही अनुभव असेल. मग हे चित्त शुद्ध असण्याचं लक्षण आहे का? महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे प्रमाण ठेवायचे कुठं, लावायचे कुठं? जर परमार्थिक माणूस जर स्वतःच्या चित्तामध्ये इतकी मलिनता ठेवत असेल तर मग आपल्यापेक्षा सामान्य माणसं बरी का? ते तर सामान्यच आहे, बिगर माळकरीच आहे. त्यांनी काही केलेलं चालतं, तसं चालत नाही. पण त्यांच्या आपल्या दृष्टीने काही केलं तर चालतं ना. तुम्हाला माळकरी का म्हणतात? तुम्हाला चांगलं का म्हणतात? तुम्हाला सद्गुणी माणसं का म्हणतात? तुमच्या गळ्यात माळ आहे, त्या भगवंताचं नाम तुम्ही कपाळाला लावलंय ना. समाजाला अपेक्षा कुणाकडून असते? माळकऱ्याकडनं असते. एखादा माळकरी माणूस दारुड्या माणसाला बोलत असेल, मारत असेल, लोक म्हणतात तो दारुड्याच आहे, तो दारुड्याच आहे, त्याचा स्वभावच आहे. पण तुम्ही माळकरी असून सुद्धा त्याच्याशी उज्जत घालता, मग मूर्खत्व का तुम्ही? हां, याला म्हणतात चित्त मलिन असणं. आणि ज्यावेळेस माणसाचं चित्त शुद्ध होईल, शुद्ध पाणी कशाला म्हणतात हो? ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मळ नाही. शुद्ध तूप कशाला म्हणतात? ज्याच्या कोणत्याही प्रकारचं वनस्पती तूप नाही, डालडा नाही, त्याला शुद्ध तूप म्हणतात. त्याच पद्धतीने शुद्ध चित्त कशाला म्हटलं जातं? ज्या चित्तामध्ये कुणाच्याही बद्दल आपपर भाव नाही, सर्वत्र समभाव ज्याच्यामध्ये आहे त्याला खऱ्या अर्थाने चित्त शुद्ध म्हटलं जातं. आणि असं चित्त शुद्ध झालं की मग त्या चित्तामध्ये येवणी गोपाळ राहे तेथे. आणि असं चित्त झालं की मग त्या चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो. आणि असा भाव उत्पन्न झाल्यानंतर त्यानं काही जरी म्हणलं तरी ते भजनच होतं. काय? काही जरी म्हणलं तरी भजनच होतं. पण आपण भजन जरी म्हणलं ते काही होतं. त्या आमच्या जनाबाई महाराज देवाला शिव्या देत होत्या तरी त्या शिव्यांच्या ओव्या ठरल्या. आणि आपण ओव्या जरी गायल्या तर देवाच्या सुद्धा कान फाटत असतील. हा नालायक माणूस माझ्यासमोर येऊन काय म्हणतो? याला म्हणतात मलिन चित्त. शुद्ध चित्त कशाला म्हणावं? चित्तामध्ये कुणाच्याबद्दल राग नाही, कुणाच्याबद्दल द्वेष नाही, कुणाच्याबद्दल खऱ्या अर्थाने असूया नाही. याला खऱ्या अर्थाने शुद्ध चित्त म्हणतात. आणि जर असं शुद्ध चित्त झालं तर महाराज म्हणतात तुला लवकरात लवकर देव पाहिजे असेल तर या पद्धतीने तू भजन कर. भावे गावे गी. आणि देवाला तुमचं काही नको. देवा कारणे भावत स्मात. कारणे भावत द्यावे न लगे फार सेवित. द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हात. नका करू हात. हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण. मग जर तुम्ही भावयुक्त अंतकरणाने देवाचं भजन केलं, शुद्ध अंतकरणाने भजन जर केलं तर तो भगवंत तुम्हाला पावेल. आणि हा सगळ्यात सोपा उपाय आहे. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा
कुमारी विठोबा रखुमाई विठोबा कुमारी कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी कुमारी विठोबा कुमारी कुमारी पार कुमारी गोपाल कुमारी पार कुमारी पार कुमारी विठोबार कुमारी गोपाल कुमारी हरि पार कुमारी गोपाल कुमारी पार कुमारी पार कुमारी गोपाल कुमारी विठोबार कुमारी गोपाल कुमारी पार कुमारी गोपाल कुमारी पार कुमारी गोपाल कुमारी पार कुमारी हरी कमरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुम्हारा गोपाल कुमारी पार कुमारी गोपाल 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 महाराज म्हणता तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचं असेल तर शुद्ध चित्ताने त्या भगवंताचं भजन करा. महाराज अहो आम्हाला ते तर होत नाही ना. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष येऊ देऊ नका. महाराज म्हणता सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम गोकी मोक्षेल सुखी नामस्मरता आदरे. माणसाच्या कानावरती कुणाचे गुण जरी आले तरी सुद्धा ते ऐकू नये आणि दोष जरी आले तरी ऐकू नये. पूर्वीच्या काळामध्ये माणूस माणसाच्या जवळ गेला तरच हे ऐकायला मिळायचं. पण आता प्रत्येकाच्या खिशामध्ये एक उपकरण आहे. त्या उपकरणाच्या माध्यमातून सगळ्याला सगळं लगेच कळतं. उकांडा उकारला की सगळं कळायला लागतं माणसाला. उचकलं का सकाळपासून हे ते. बरं महाराज पूर्वीच्या काळामध्ये भांडणं समक्ष व्हायचे. आता भांडणं सोशल मीडियावरती असतात. तुम्हाला काही बोलायचं असलं की स्टेटस ठेवायचं मी जिंदगी में कभी उदास नाही होते कसं असेल. मग ते तुम्ही पाहिलं का तोपर्यंत मी वाट पाहायची. मग तुम्ही पाहिलं का मग त्याला समाधान वाटलं हां बरं झालं आता लागला आता आपला बाण लागलाय. मग तुम्ही स्टेटस ठेवायचं. मग तो वाट पाहतो याला लागतं का नाही. हे चालू असतं महाराज. आता हे तुम्हाला नाही कळणार. मांडवावरून गेला असेल ते ठीक आहे हरकत नाही कळेल तुम्हाला. पण माणसाने दुसऱ्याचे गुणदोष ऐकू नये. माणसाला ऐकायचे असतील तर स्वतःचे दोष खऱ्या अर्थाने ऐकले पाहिजे आणि त्या दोषावरती माणसाने काम केलं पाहिजे. पण माणसं दुसऱ्याचंच उकरत बसतात. त्यामुळे जुन्या काळामध्ये एक म्हण होती दुसऱ्याच्या डोळ्यातलं माणसाला कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ माणसाला दिसत नाही. म्हणून महाराज म्हणतात अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. मनामध्ये गुणदोष कुणाचे आणू नये. असं जर झालं तर माणसाचं चित्त शुद्ध होईल आणि शुद्ध चित्त झालं की त्याला भजन करता येईल. ठीक आहे महाराज हे आमच्याच्याने होणार नाही कारण की आम्हाला तेवढंच काम असतं. गल्लीत बसलं तेवढंच, दुकानात गेलं तेवढंच, भाजी आणायला गेलं तेवढंच काम. त्याच्याशिवाय आम्हाला होत नाही. दुसरं अजून काही सांगता येत असेल सांगा. हो आहे ना अजून उपाय. महाराज म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा. संतांच्या चरणावरती आम्ही नतमस्तक झालं पाहिजे. पण आत्ताच्या काळामध्ये असे चरण राहिले नाही की ज्याच्यावरती आम्ही पाय ठेवावेत म्हणून. परत एकदा सांगू आत्ताच्या काळामध्ये असे चरण राहिले नाही की ज्याच्यावरती पाय ठेवावेत. महाराज मग आम्ही काय केलं पाहिजे. तुम्ही तर म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. त्याच्यासाठी उपाय आहे. ज्ञानोबराय हेच ज्ञानेश्वरी रूपाने वाङ्मयीन स्वरूपामध्ये आहे. त्यांना शरण गेलं म्हणजे त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवल्यासारखं. तुकोबरायांच्या चरणाजवळ मस्तक ठेवायचं आहे ना गाथेवरती आपण मस्तक ठेवलं पाहिजे. आणि या जगतामध्ये जर आपण आपलं बोट त्यांच्या हातात दिलं तर ते लोक आपल्याला अधोगतीला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. पण आपण आपलं जर बोट ज्ञानोबरायांच्या हातात दिलं ना ते हा भवसागर पार करून दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मला म्हणाल महाराज त्यांच्या हातात बोट देणं. अहो ज्यावेळेस ज्ञानेश्वरी पारायण करतो त्यावेळेस बोट ठेवूनच वाचावे लागतं ना. जर आपण ते बोट ज्ञानोबरायांच्या हातात दिलं तर ते आपली साथ कधीही सोडणार नाही. तुकोबरायांच्या हातामध्ये आपण आपलं बोट दिलं तर ते आपलं बोट कधीही सोडणार नाही. म्हणून म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा.
ठीक आहे महाराज, त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालो. मग त्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे? त्यांनी जे वचनं सांगितलेत ते वचनं वेचले पाहिजे. वेची ते वचन जेणे राहे समाधान. त्या वचनांनी आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. आणि एक सांगू का, संत विचाराशिवाय या जगामध्ये माणसाला समाधान मिळणार नाही नाही नाही. महाराज म्हणतात विचारा वाचून न पविजे समाधान. म्हणून तुम्ही संत वचनांचा आधार घेतला पाहिजे. ठीक आहे महाराज, पण एवढा सुद्धा वेळ नाही, आम्ही संसारिक लोक आहोत, आम्हाला साधा सोपा उपाय सांगा. तुकाराम महाराज म्हणतात